दादा ती रमा आहे ना, काय सॉलिड मेमरी रे तिची. सॉलिड म्हणजे भयानक सॉलिड. कसं काय? अरे तुझं ते बॅनर बनवून आणलेलं ना, त्याच्यात तुझा नंबर होता. तिने ते एकदाच वाचलं आणि आज आईला हवं होतं तर तिने सांगितलं ना. काय म्हणते? हो, आम्ही दोघी शॉक. हे बघ, 100 वर्ष आयुष्य हिला. तुझ्याच विषयी बोलत होतो आता. तुला कसं सगळं लक्षात राहतं हे सांगत होते. चप्पल तुटली का तुझी? हो, येताना गडबड झाली जरा, तेव्हाच तुटली. आधीच पायाला लागलंय, त्यात आता जाताना अशी जाणार आहेस का तू? कमाल करते. जा, माझी एखादी चप्पल घालून जा. नाही नाही, कशाला उगाच, मी जाईन अशीच. मला खरंच नको. आणि तुमची चप्पल मी कशी घालणार? आपण एक काम करूया. वेट अ मिनिट. घे, याने तात्पुरतं दुरुस्त होईल चप्पल. गुड आयडिया. रमा, आण चप्पल आण. अहो नको ताई साहेब, आता की तुम्ही माझ्या चपलेला हात लावणार वय? नको. अगं रमा, मी तुझ्या पाया थोडीच पडते. आण चप्पल दुरुस्त करते. अहो खरंच नको की, राहू देत. एक काम करूयात का, तुम्ही मला सांगा कसं करायचं ते. मी करते. घे, 2-4 थेंब टाक आणि नीट करून घे. बरं ठीक आहे. थँक्यू बर का. वेलकम. आता नवीन घेईपर्यंत वापरी, पण नंतर डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात टाक. काय? मी नाही टाकू शकत ही चप्पल. माझ्या आईने दिली मला. येतो. रमे, तुझ्याकडे जादूची वाळू असेल तर दे की थोडी मला. असं का बरं म्हणतेस ग मंजू? अगं मग काय, छोटे मालक लय चांगले तर, पण आजपर्यंत कधी बोललेच नाही बघ माझ्याशी. आणि ताई साहेब हा तर वेड्यात झाला की तुझ्या माग. अगं असं काय बी नाही बघ. असं कसं नाही, पार तुझी चप्पल हातात घ्यायला निघाल्या होत्या त्या. मग ही जादू नाही तर काय सांग? जादू वगैरे काही नाही. ती माणसंच मोठ्या मनाची आहेत बघ, बाकी काहीच नाही. बरं निघायचं का, मला उशीर होतोय. चल चल. मी त्यांना जरा जास्तच बोललो का? एवढं नको बोलायला हवं होतं मी त्यांना. त्यांना काय माहिती पेपर्स माझ्यासाठी किती महत्वाचे आहेत ते. आणि तसंही त्यांनी नीट आवरूनच ठेवलं होतं की. यांची काही चूक नसताना उगाच ओरडलो का मी? मंजू, मी आज जाईन इथनं. माहित आहे, सावकाश जाईल. तेच सांगणार होते. चल येते मी. बाय. आज उशीर झाला का? एक मिनिट. हे बघा, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. प्लीज माझं ऐकून तर घ्या प्लीज. मी आज जाते, मला उशीर झाला. हे बघा, ऐकून तर घ्या माझं. मला माहिती आहे तुम्हाला उशीर झालाय, पण म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतर मी तुम्हाला हे सांगणं चुकीचंच आहे की मला घाबरू नका किंवा माझं म्हणणं ऐकून घ्या. हे सगळं ना छोट्या छोट्या गैरसमजातून झालंय. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय ना? मला जाऊ द्या. ओके ऑलराईट, काम डाऊन. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला माझा राग येतो, ठीक आहे. तुम्हाला माझं वागणं आवडत नाही, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही माझ्याबद्दल जो गैरसमज तुमच्या मनात करून घेतलाय ना, तो प्लीज काढून टाका.
प्लीज. अहो तुम्ही आमच्या राजकुमारच्या बहीण आहात. हवं तर तुम्ही राजकुमारला विचारा ना मी कसा आहे. अहो राजकुमार माझा लेफ्ट हँड आहे, एकदम खास. आणि तुम्ही त्याची बहीण आहात, मग मी तुमच्याशी असा वागेन का? म्हणजे झालंय काय की तुमचाही जरा गैरसमज झाला आणि माझाही जरा पारा सटकला म्हणून ही गडबड झाली, बस बाकी काही नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की या गावात तुम्हाला थोडा जरी त्रास झाला तरी मी आहे. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. येऊ मी आता? ठीक आहे, म्हणजे एवढंच सांगायचं होतं मला. बर. आणि म्हणजे जर तुमची हरकत नसेल तर मी माझ्या गाडीत तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू शकतो. नको, मी आज जाईन माझी. ओके. आणि आणखी एक गोष्ट, म्हणजे जे झालं ते विसरा आता. आम्ही विसरलोय सगळं. प्लीज. ए पिंट्या, थांब जरा, ऐक जरा. रमाला आणायला चाललंय, धड बोल तिच्याशी. उगाच नाही तर काहीतरी बोलशील आणि नका लोड घेऊ म्हटलं तरी एक शब्द बोलत नाही. बस उपकार आमच्यावर. निघू का आता? ने का दादा दादा, पिंट्या दादा, काय आलं? मी आपण येते तुझ्यासोबत ताईला आणायला. चल की. ए कुठं जातात ती बघा आली. आली. ताई, काय ग चिंगे, काय झालं? ताई तुला माहितीये का, आज ना पिंट्या दादानी आम्हाला लई भारी कुल्फ्या खाऊ घातल्या आणि तो तुझ्यासाठी पण आणणार आहे. हो ना दादा? हे काय चप्पल घातली लगेच आणतो. अरे पण आता कुठे जातो? लई रात्र झालीये बघ, आता नको जाऊ, राहू दे. उशीर झाला तर काही टेन्शनचं काम नाही, इथेच तर जायचंय. लगेच आणतो. अरे खरंच राहू दे. आपण एक काम करूया का, उद्या आणताना माझ्यासाठी 2 कुल्फ्या आण, चालेल? या. आणि ताई ते काम? हो, लक्षात आहे. तू लिहिलेलं पत्र वाचायचंय ना? आणि उद्या पोस्टात पण टाकायचंय. चला आता आज चला. या तुम्ही बी आत. तेजू, मॅप उघडून काय करते? अरे हे मार्क केलेले लोकेशन आहेत ना, हे आमच्या 180 दिवसाच्या ट्रेकचे लोकेशन आहेत. हे बघ, हे 5 पॉइंट दिसत आहेत. इथे आम्ही 5 ट्रेक प्लॅन केलेत. एकदम 5? येस. आणि हा जो रोड आहे ना, इथे आम्ही आमचे ट्रेक झाल्यानंतर 10 दिवसांची मस्त रोड ट्रिप प्लॅन करतोय. ट्रेक प्लॅन नंतर परत रोड ट्रिप. हो, आणि ती कधी असेल? दिवाळीच्या आसपास. छान आहे, तुझं प्लॅनिंग सॉलिड आहे. पण तुझ्या रोड ट्रिप बद्दल मला रावसाहेबांशी बोलायला लागेल. का? का म्हणजे काय, दिवाळीच्या आसपास प्लॅन करतेस तू? अरे पण हा माझा कुठे निर्णय, सगळ्यांना जमतंय. तेजू, तुला सुद्धा माहिती, रावसाहेब ह्याच दिवसात घरी असतात आणि ते जेव्हा घरी येतील तेव्हा तू नसशील तर त्यांना अजिबात चालणार नाही. आणि सणावारी असं बाहेर गेलेलं त्यांना चालणार आहे का? एक काम कर, तुला पाहिजे तू बोलून घे, मी काय यामध्ये पडणार नाही. अरे तू एवढा का सिरियस होतोय? ठीक आहे, तेरे लिए रोड ट्रिप कॅन्सल. खुश? आपण एक काम करूयात, आपण सगळेच रोड ट्रिपला जाऊयात ना. येऊ ना बात. हो ना? तो फिर मैं रावसाहेब जी से बात करता हूं. चालेल. कुठे जायचं? आपण एक प्लॅन करूया, आपण ना पूर्ण हा कोकण दौरा करूया. म्हणजे तिथली शेती, तिथली माहिती, ऑर्गॅनिक शेती कशी केली. नाही नाही नाही, आपण यावेळेला फॉरेन ट्रिप करूयात. अगं फॉरेन झालं ना, आता किती वेळा परत नाही, फॉरेन नाही, करायचे. मी कोकण किती वेळा अगं मी झालंय? म्हणतो एकदा कोकण तरी फिरून बघ. खूप वेळा कोकण, झालंय. महाराष्ट्र. कसं समजायचं या लेकराला? आणि काय सांगायचं तरी काय? सांगायचं राहिलं दूर ग.
पण हे सांगण्याआधी चिंगीच्या समोर उभं राहायची तरी हिंमत आहे का आपली? माझे तर हात पाय लटपटतात. मी काय म्हणतो, जरा काळ जाऊ दे मध्ये. आपण हे रामाला सांगू, तिला बरोबर अंदाज आहे चिंगीच्या मनाचा. अहो पण तोपर्यंत तिचे प्रश्न वाढत जातात ना. हे बापाच्या वाटेकडे डोळे लावून बसले हो लेकरू. आई बाबा कधी येणार असं म्हणलं तर काय सांगायचं ना, मला काही कळलं नव्हतं बघा. आता जमेल तशी उत्तर देऊ. मी तरी काय सांगू ग? आई बापाला पत्र लिहिलंय हो लेकराने. नशिबाचे भोग दुसरं काय आहे सांग मला. त्या बिचाऱ्या लहान लेकराचा काय ग दोष आहे याच्यात? वाट बघणं नाही एवढं आपल्या हातात आहे बघ. बाकी सगळं त्या हिरोबाच्या हातात. त्यालाच काळजी. चिंगे झाली बघ सगळी काम. दे चल वाचायला. हे घे वाच. अगं ताई, बघत काय बसले? वाच की. ताई, मनातल्या मनात नको ना ग वाचू, मोठ्यानं वाच की. प्रिय आई बाबा, लाडक्या आई बाबांना नमस्कार. खूप काय काय सांगायचं आहे तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आणि ताईला तुमची लई लई आठवण येते. आणि गंमत म्हणजे माझं शाळेमध्ये ऍडमिशन झालंय. रमाताईला पण काम मिळाले आणि ती कामाला सुद्धा जाते. आणि ताई जिथे कामाला जाते तो एक राजमहालच आहे, एकदम भारी. इथे अजून माझं कोणीच मित्र मैत्रीण नाही झाले, पण शाळा सुरू झाली की होतील बघा. मामा मामी मजेत आहेत आणि सिमरन ताईला सुमी म्हटल्यावर राग येतोय. राजकुमार दादा आधी खूप खडूस वाटला होता, पण आता मस्त कुल्फ्या आणून देतो आम्हाला. कुल्फी खाताना भेळ खाताना तुमची लई आठवण येते. तुम्हाला भारी वाटावं म्हणून आम्ही गुपचूप येणार होतो तुम्हाला भेटाया, पण ताई नाही म्हणाली. पण तुम्हाला जमलं तर लवकर या, आणि न सांगता आला तर मला आणि ताईला खूप भारी वाटेल बघा. आई बाबा, आम्ही मजेत आहोत. तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हे पत्र मिळालं उत्तर लिहायला घ्या. तिकडे काय काय नवीन गमती आहेत ते आम्हाला लिहून पाठवा. आम्ही खूप खूप वाट बघतोय तुमची. लवकर या. तुमची चिंगी आणि रमाताई. ताई, पत्र वाचून आई बाबांची आठवण आली ना ग. एकदम भरूनच आलं बघ. आमची चिंगीलाही भारी पत्र लिहिते की. दादा, प्रताप दादा, प्रतापराव, तुला किती आवाज देते मी? तुला ऐकू नाही येते का? प्रेमाने हाक मारलेस तर ऐकू येईल ना. तू आपलं प्रताप दादा ओरडत येतेस. क्या तुझ्यासाठी एवढाच प्रेमाचा आवाज ठीक आहे. हो, चल ब्रेकफास्ट रेडी आहे. बरं शेवटचं सेट आहे, आलोच. अरे प्रताप दादा, काय झालं, तू का पळत आलायस? तुम्हाला काही बातमी लागली का? कसली बातमी? दादा, गावात सह्या घेणं सुरू आहे. मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कसला प्रॉब्लेम? तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही.
तुम्ही चला लवकर माझ्यासोबत, सगळं कळेल तुम्हाला. चला पटकन चला. बर चल. दादा अरे काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नको म्हणून तर दादाने घेऊन चालू ना. दादा तू चल. दादा अरे ब्रेकफास्ट. अगं आल्यावर करतो. अगं चला की आता पटापटा. आले ताई. किती उशीर लागतो ग चिंगी तुला आवरायला? अगं येतच होतो की. ए चिंगे, मी काय म्हणते, आता आपण नवसाई देवीच्या दर्शनाला चाललो ना, तर तिथे देवीला सांग सिमरनताईचं काम होऊ दे म्हणून. अगं लहान पोरांचं ऐकतात देव. अगं पण काय काम आहे ते तर सांग. असं कसं सांगायचं देवीला? अगं एक फिल्म मध्ये काम मिळणार आहे, ते काम मिळालं ना का बेस्ट होईल बघ. अरे वा, मस्तच की. अगं मस्त काय, एकदम बेस्ट. मग 5 मधले दिवस संपतील माझे, मग डायरेक्ट मुंबई. म्हणजे तू कायमची मुंबईला जाणार? मग मला पिक्चर कोण दाखवणार? अगं सुट्ट्या मिळाले की येईल मी, मग तेव्हा दाखवल तुला पिक्चर. हा चल, आता देवीचं दर्शन व्हायला पाहिजे, आरती पण मिळाली पाहिजे. चल चल चल. अहो चला चला. ओ दादा काका, अहो चर्चा थांबवा, सही करा पटपट. हा या दीपकांना, या 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 सही करा. पण कशासाठी सही? कशासाठी काय कशासाठी? पैसे मागतो तुमच्याकडे, वर्गणी गोळा करतोय. मग करा म्हटलं तर करा ना सही, उगाच कशासाठी का. धरा हा इथं. ओ काका चला सही करा. कसली सही? काका आता काय तुमची प्रॉपर्टी नावावर करून घेणार आहे का मी? खरं ना, सही करा. हे घ्या पेन घ्या, इकडे सही करा, विषय संपला. वाचून तर दाखवा ना. ए ताई, अगं तिथे एवढी लोक का जमली आहेत? अगं फिल्मचं शूटिंग चालू आहे वाटतं. खरंच? खरंच काय खरं? आता मला काय माहिती, मी पण तुझ्या संगच आले ना इथे. ते लोक का जमलेत काय माहिती. ए काहीतरी राडा झालाय वाटतं बरं. ए ताई, तेव्हा तो पिंट्या दादा पण आहे तिथं. मग झालाच असल राडा. म्हणजे काय नाही गे, रिकामे धंदे. चल. ए आपण एकदा बघूयात का ग? अगं नको, आधी देवीचं दर्शन घेऊ मग पावते. अगं असं काय करते, आपलं पिंट्या दादा पण आहे की तिकडं. अगं नको, त्याचं नेहमीच येते. चल चल गे चिंगी. या या सही करा. तुम्हाला काय अंगठा पाहिजे? अंगठा कोणाला पाहिजे? अंगठा अंगठा. अहो सगळं जरा शांत व्हा, जरा शांत व्हा, शांत व्हा. दाखवतो, वाचून दाखवतो, वाचून दाखवतो, दाखवतो. प्रति ग्राम विकास खाते महोदय. 1 मिनिट. कोण आहे रे? मला सांगायचंच तरी ना. नक्कीच काहीतरी झालंय, म्हणूनच तो जितेंद्र ह्याला इतक्या घाईने घेऊन गेलाय. आई अगं दादा काय कुकुलं बाळ आहे का? का बाळ नसला तरी आई म्हणून मला काळजी वाटणारच ना ग. आई मी समजू शकते, पण मला एक सांग, एकीकडे रावसाहेब दादाला राजकारणात असं म्हणतात आणि दुसरीकडे तो काय करायला गेला की तू लगेच त्याची काळजी करायला लागतेस. तो तरी बिचारा काय करेल? आणि जर तो खरंच राजकारणात गेला तर तू काय रोज देव पाण्यात ठेवून बसणार आहेस का? तसं नाहीये ग. तू एक काम कर ना, तू आत्ताच्या आत्ता त्याला फोन कर आणि विचार तो कुठे आणि काय चाललंय. आई रिलॅक्स, डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. आणि उलट दादा तिकडे गेलाय म्हटल्यावर सगळं नीट हँडल करेल तू. रिलॅक्स, मी त्याला लगेच फोन करते. ओके? दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आले. जरा मोठ्या आवाजात वाच, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल. वाच. काय झालं? आम्हाला सुद्धा कळू दे कशावर सहाय्य घेतोयस ते.